सगळीकडे फक्त ह्याच क्रीमची चर्चा चालली आहे. रील्स मध्ये, युट्यूब शॉर्ट्स मध्ये, अगदी आपल्या फीड्स मध्ये सुद्धा सगळेजण म्हणतायत की ग्लो देतोय, डार्क स्पॉट सुद्धा कमी करतोय, एकदम मिरॅकल प्रोडक्ट आहे असं सगळेजण म्हणतायत. पण हे खरंच आहे का फक्त सोशल मीडियाचं हाईप आहे की हे क्रीम खरोखरच काम करतंय? हे आहे रेनेची एव्हरीडे फेस ब्राईट सिरम इन क्रीम. आज मी घेणार आहे याचा रिअल टेस्ट, तुमच्या समोर एकदम लाईव्ह डेमो देणार आहे आणि एकदम ऑनेस्ट नॉन स्पॉन्सर रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे या क्रीम बद्दलचं माझं खरोखरं मत. तसंच मी आज तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे की ही क्रीम नुसती वापरून तुम्ही मेकअप जरी केला, म्हणजे नुसती क्रीम बरं का, बाकी कुठलाच प्रोडक्ट नाही, नुसती ही क्रीम वापरून सुद्धा तुम्ही कशा प्रकारे घरातल्या घरात छान दिसू शकता, हे सगळं काही मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार, मी दीपाली आणि तुम्ही पाहतायत ग्लो विथ दीपाली. या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील एकदम ऑनेस्ट नॉन स्पॉन्सर प्रोडक्ट रिव्ह्यूज, मेकअपचे ट्युटोरियल, स्किन केअर, हेअर केअर, ग्रूमिंग, तेही मेन आणि वुमेन दोघांसाठी सुद्धा. तर हा आहे आपला स्टार प्रोडक्ट जो आहे रेनेचा एव्हरीडे फेस ब्राईट सिरम इन क्रीम. नावातच सगळं आलंय. सिरम इन क्रीम म्हणजे काय, तर तुम्हाला सिरमचे बेनिफिट्स मिळतात पण क्रीमच्या टेक्स्चर मध्ये, म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच मध्ये. हे सगळ्यात जास्त भारी आहे. या छोट्याशा 50 ml पॅक मध्ये तुम्हाला मिळतात 5 मॅजिकल इंग्रेडियंट्स, जे की आहे नियासिनामाइड, हायड्रोनिक ऍसिड, ग्लुटाथायॉन, विटॅमिन सी आणि कोजिक ऍसिड. हे 5 स्किन फ्रेंडली इंग्रेडियंट्स एकत्र आल्यावर लिटरली स्किन वरती मॅजिकच होऊ लागतं. बट ते कसं बघूया आता एकदम डिटेल मध्ये. जसं आपल्या स्किनला दररोज विटॅमिन, वॉटर, केअर हे सगळं काही लागतं, तसंच ह्या क्रीमने सगळं एकाच ठिकाणी देऊन टाकले. म्हणजे ज्यांना स्किन केअर करायचा खूप कंटाळा येतो, मॉइश्चरायझर, सिरम्स वगैरे ह्या सगळ्या स्टेप्स करायचा खूप कंटाळा येतो, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. ते कसं ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता ही जी क्रीम आहे तर तुम्ही बघू शकता ते ऑरेंज टू पिंक ग्रेडियंट मध्ये, जे आधीपासूनच मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं आहे. प्राइस पण बजेट फ्रेंडली आहे. 458 मध्ये तुम्हाला 2 पॅक मिळतात. एक पॅक फक्त 229 रुपयाचा आहे. रोज वापरलं तरी आपला खिसा रिकामा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि क्वांटिटी ही 50 ml आहे. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. ट्यूब पॅकेजिंग असल्यामुळे वापरायला एकदम हायजेनिक आहे. नो मेस आहे. आणि मला एक सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन जिंकणारा भाग म्हणजे काय आहे, तर इन्ग्रेडियंट्स. चला तर आपण आता पटापट बघूया नेमकं काय आहे हे मॅजिकल फॉर्म्युला आणि काय काय काम करतं हे मॅजिकल इन्ग्रेडियंट्स. याच्यामध्ये सगळ्यात पहिले मिळतं नायसिनामाइड, जे आपली स्किन जी आहे ती इव्हन टोन करतं आणि टेक्स्चर सुद्धा स्मूथ करतं. ज्यांना ॲक्ने मार्क्स आहेत, पिगमेंटेशन आहे, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. त्यानंतर सेकंड इन्ग्रेडियंट आहे हायड्रोनिक ऍसिड. आता हे म्हणजे लिटरली तुमच्या स्किनचं पाणीच. ह्यामुळे स्किन एकदम हायड्रेटेड होते, एकदम प्लम दिसते. म्हणजे तुमची जर स्किन ड्राय असेल, तुम्हाला ड्राय पॅचेस असेल, तर त्याचं टेन्शन संपलंच असं समजा. तर तिसरे इन्ग्रेडियंट आहे ग्लुटाथायॉन. हा एक अँटीऑक्सिडंट आहे जो स्किनला ब्राईट ठेवतो, फ्रेश ठेवतो, अगदी डल टायर्ड फेसवरती इन्स्टंट फ्रेशनेस आणतो. त्याच्यानंतर चौथा इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे व्हिटॅमिन सी. हा तर सगळ्यात क्लासिक इन्ग्रेडियंट आहे. ब्राईटनिंग आणि प्रोटेक्शनसाठी दोघांसाठी हा काम करतो. त्याच्यानंतर पोल्युशन आणि सन एक्सपोजर जे असतं त्याच्यापासून सुद्धा आपल्याला प्रोटेक्ट करतं. आणि पाचवा इन्ग्रेडियंट आहे कोजिक ऍसिड. डार्क स्पॉट असेल, टॅन असेल, पिगमेंटेशन असेल, या सगळ्यांवरती काम करतो. पण थोडा वेळ घेतो. रेग्युलर वापराने तुम्हाला फरक नक्कीच दिसेल. बेसिकली ही क्रीम म्हणजे तुमचं एक मिनी स्किन केअर रुटीन आहे, ते पण एका ट्यूब मध्ये. म्हणजे सिरम आहे, याच्यात मॉइश्चरायझर आहे, प्लस ब्राईटनिंग केअर सुद्धा आहे. आता मी तुम्हाला याचा ऍक्च्युअल डेमो काय आहे ते तुम्हाला मी करून दाखवते. म्हणजे ही क्रीम वापरणार आणि तसंच मी मेकअप करून पण दाखवणार आहे. आता ही रेनेची एव्हरीडे फेस ब्राईट सिरम इन क्रीम वापरून आपण कशा प्रकारे मेकअप करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तो सगळ्यात पहिले ही अशा प्रकारे ट्यूब पॅकेजिंग ही आहे. तर आपण प्रोडक्ट जे आहे तर तुम्ही बघू शकतात. याचं जे टेक्स्चर आहे ते मला खूप आवडलेलं आहे. एकदम लाईट वेट टेक्स्चर आहे. एकदम सिरम सारखं याचं टेक्स्चर आहे. आता मी तुम्हाला हे अप्लाय करून दाखवते. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जो चेहरा आहे तो एकदम व्यवस्थित क्लीन पाहिजे, म्हणजे डर्ट वगैरे ऑइल हे तुमच्या चेहऱ्यावर काहीही नको. आणि तुम्हाला चेहरा पूर्ण क्लीन झाल्यानंतर ही जी क्रीम आहे ती घ्यायची आहे.
सो तुम्ही बघू शकतात याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम स्मूथ टेक्स्चर आहे. इझिली ब्लेंड होईल असं टेक्स्चर आहे हे. आता मी ही पूर्ण फेसला डॉटेड मोशनमध्ये लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जसं आपण एखादं मॉइश्चरायझर लावतो ना, तसंच या क्रीमला आपण ब्लेंड करून घेणार आहोत. मानेला सुद्धा ही क्रीम अप्लाय करून घेणार आहे. आणि आपण कुठलंही प्रोडक्ट जर यूज करत असू, स्किन केअरचं म्हणा, तर ते आपल्या मानेला सुद्धा लावायला पाहिजे. कारण जर आपली मान म्हणजे फेस कसं आपलं ब्राईट दिसेल आणि आपली मान जी आहे तर ती काळी दिसू शकते किंवा टू टोन दिसू शकतो आपल्या फेसचा. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी जे प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित मानेला सुद्धा स्किन केअरचे प्रोडक्ट तुम्हाला लावायला पाहिजे. इन्स्टंटली माझी स्किन जी आहे ती एकदम ब्राईट झालेली आहे. एकदम फ्रेश आणि हायड्रेटेड पण दिसते. तसंच माझे डार्क स्पॉट पण जरासं लपले आहेत या क्रीममुळे. आणि टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता स्किनचं. म्हणजे टेक्स्चर तर काही लगेच जात नाही स्किनचं. पण ह्या क्रीममुळे ना स्किन एकदम हायड्रेटेड दिसते. आणि समजा ज्यांची स्किन ऑइली असेल, तर त्यांनी ही क्रीम वापरताना एक काळजी घ्यायची आहे, की जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, तर तुम्हाला ही क्रीम वापरताना तुम्हाला जे तुमचे अंडर आयज आहेत किंवा जिथं तुम्हाला स्वेट येतो, तिथं तुम्हाला कॉम्पॅक्टने ही क्रीम सेट करून घ्यायची आहे. आणि जर समजा ड्राय स्किन असेल, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काहीही यूज करायची गरज नाहीये तुमच्या फेससाठी. तुम्हाला फक्त आणि फक्त ही क्रीम लावली की बस. बाकी काहीही लावायचं नाहीये. कॉम्बिनेशन आणि नॉर्मल स्किन यांच्यासाठी तर बेस्ट आहे. फक्त ऑइली स्किनवाल्यांनी किंवा ज्यांना स्वेट येतो, त्यांनी फक्त अंडर आईज किंवा जिथं तुम्हाला स्वेट येतो किंवा जिथं तुम्हाला जास्त घाम येतो, ऑइल येतं, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त कॉम्पॅक्टने सेट करायचं आहे. ही क्रीम आहे ना, थोडंसं आपल्याला व्हाईट काज येते किंवा जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा. पण जेव्हा आपण ही क्रीम अप्लाय केल्यानंतर 5-10 मिनिटं जाऊ देतो ना, तेव्हा ही क्रीम आहे ना आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते. सो ज्यांचं काही मत आहे की ही क्रीम व्हाईट काज देते किंवा एकदम चेहऱ्यावर व्हाईट व्हाईट दिसते, तर त्यांनी हे नक्की ट्राय करा, की क्रीम लावल्यानंतर आहे ना लगेच तुम्ही म्हणत असाल जज नका करू लगेच ह्या क्रीमला. लगेच तुम्ही क्रीम लावल्यानंतर एक 10 मिनिटं जाऊ द्या. ही क्रीम तुमच्या स्किनमध्ये इझिली ॲब्झॉर्ब होते आणि बिलकुलही तुमच्या स्किनला व्हाईट कास्ट बिलकुल देणार नाहीये. आणि जे सावळे असतील ना, म्हणजे ज्यांची डस्की स्किन असेल, त्यांना जास्त व्हाईट कास्ट दिसू शकतो. आता ही क्रीम आपण लावलेली आहे. आता ह्या क्रीम यूज करून आपण कशाप्रकारे चांगला मेकअप करू शकतो, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण ही क्रीम लावून घ्यायची आहे. ही क्रीम लावल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त सिंपल मेकअप कसा करायचा, म्हणजे घरच्या घरी आपण एकदम व्यवस्थित छान नीटनेटके कसं काय राहू शकतो, ते मी तुम्हाला सांगते. तुमचे आयब्रोज जे आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित प्रकारे फिल करून घ्यायचे आहेत. इथं मी स्विस ब्युटीची ही डार्क ब्राउन शेड आहे आयब्रो पेन्सिलचा. ती यूज करून मी माझे आयब्रो जे आहेत, ते कंप्लीटली फिल करून घेणार आहे. सो तुम्ही बघू शकतात, मी एकदम लाईट हँडने माझे जे आयब्रो आहेत, ते मी फिल करून घेत आहे. सो तुम्ही बघू शकतात, की आता मी माझे आयब्रोज हे फिल करून घेतले आहेत आणि त्याच्यामुळे चेहऱ्याला एक चांगल्या प्रकारचा लूक सुद्धा मिळालेला आहे. दुसरी स्टेप जी आहे, ती आहे लिपस्टिक. आता तुम्हाला लिपस्टिकमध्ये ना एकदम न्यूड शेड जी आहे ती घ्यायची आहे किंवा थोडीफार तुम्ही जर असं तुम्हाला आवडते अशी शेड घ्यायची आहे. फक्त रेड कलर किंवा डार्क एकदम डार्क टोनमध्ये बिलकुल जायचं नाही, कारण आपण घरात आहे आणि आपल्याला घरात व्यवस्थित नीटनेटकं छान दिसायचं आहे. त्यासाठी आपल्याला मेकअप करायचा आहे. तर तुम्ही ही क्रीम वापरल्यानंतर थोडेसे आयब्रो फिल करू शकतात आणि एक लिपस्टिक घ्यायची आहे. जसं की मी इथं नायकाची ही जी आहे लिपस्टिक ती घेतलेली आहे आणि ती लिपस्टिक यूज करून मी आता माझा जो कंप्लीट मेकअप लूक आहे तो कंप्लीट करणार आहे. सो तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपला जो लूक आहे तो कंप्लीट झालेला आहे. बस फक्त काय करायचं आहे अजून आपल्याला थोडंसं डोळ्यांना अजून आपल्याला जरासं अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जी लिपस्टिक आहे ना तीच लिपस्टिक आपल्याला थोडीशी घ्यायची आहे. जसं की मी इथं घेते आणि असं थोडंसं लावून घ्यायचं आहे डोळ्यांवरती. याच्यामुळे काय होईल, तर तुमचे डोळे हे जरासं डिफाईन दिसतील. असं मी डोळ्यांवरती हे अप्लाय करून घेतलेलं आहे. तर 2 ते 3 प्रॉडक्ट यूज करून मी हा कंप्लीट जो लूक आहे तो
करून घेतलेलं आहे. त्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम छान लाईटवेट आहे. थिक नाहीये, काही नाहीये. डॉट डॉट करून तुम्हाला लावायचं आहे आणि मग हलक्या हाताने मसाज करायचा आहे. एकदम स्मूथली स्प्रेड होतं आणि इन्स्टंटली ॲब्झॉर्ब होतंय. कुठलाही ग्रीझी फील याने माझ्या स्किनवर, माझ्या फेसवरती दिला नाहीये. त्याच्यासाठी थम्स अप. आणि आता बघा हा नॅचरल ग्लो कसा छान एकदम फिल्टर फ्री ब्राईटनेस आहे. ऑइली लुक बिलकुल नाहीये. म्हणजे डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहे. ऑफिसला जाताना, कॉलेजसाठी एकदम परफेक्ट आहे. मेकअप बेस म्हणून सुद्धा वापरता येईल. म्हणजे कसं ते मी तुम्हाला आता दाखवलेलंच आहे. आता मी तुम्हाला इथे काही प्रोज आणि काही कॉन्स आहेत या क्रीम बद्दलचे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले लाईटवेट फॉर्म्युला आहे. म्हणजे ऑइली आणि ड्राय स्किन दोन्हीसाठी एकदम बेस्ट आहे. यामध्ये 5 पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत. एकाच प्रॉडक्टमध्ये सीरम प्लस मॉइश्चरायझरचा कॉम्बो मिळतोय. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर हे इन्स्टंट ब्राईटनेस देतं आणि एकदम स्मूथ फिनिश आहे. आणि नेक्स्ट म्हणजे अफोर्डेबल आहे आणि क्रुएल्टी फ्री, पेटा अप्रूव्ड आहे. आता कॉन्स सांगायचे झाले म्हणजे जरासं फ्रेग्रन्स आहे याच्यामध्ये, पण मला हा आवडलेला आहे. ज्यांना सेन्सिटिव्हिटी आहे त्यांनी पॅच टेस्ट नक्की करा. पॅच टेस्ट करूनच वापरा. डीप पिगमेंटेशनवर हा लगेच रिझल्ट देणार नाहीये. बट तुम्ही जर कन्सिस्टंट यूज कराल, रोज डेली यूज कराल तर नक्की देईल. नाईट क्रीम जर म्हणून वापरायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये मॉइश्चरायझर आणि ही क्रीम दोघांना सोबत मिक्स करायचं आहे. आता एक मजेशीर गोष्ट सांगायची झाली म्हणजे हा काही एक मॅजिकल वॉन्ड नाहीये, की एकाच दिवसात आपल्याला एकदम ग्लो देणार, एकदम ब्राईट दिसू आपण. पण रेग्युलर जर तुम्ही वापर केला ना तर तुम्हाला नक्कीच फरक दिसणार आहे. आता मी माझा पर्सनल जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला सांगते. मी गेले काही दिवसांपासून ही क्रीम यूज करत आहे आणि ऑनेस्टली बोलायचं झालं तर मला ही क्रीम खूप चांगली वाटली आहे. मेकअपच्या आधी वापरली तरीही चालेल, नुसती क्रीम लावून मेकअप केला तरीही चालेल. याने स्किन सॉफ्ट वाटते आणि सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे स्टिकी फिलिंग अजिबात देत नाही. मला वाटतं हे रोज यूज करण्यासाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. म्हणूनच त्याचं नाव जे आहे ते एव्हरीडे आहे. एकंदरीत बोलायचं झालं तर जर तुम्हाला हवा असेल एक बजेट फ्रेंडली, लाईट वेट ब्राईटनिंग क्रीम जो तुम्हाला रोजच्या स्किन केअर मध्ये ऍड करता येईल, हे क्रीम तुम्हाला डे टाइमला वापरायचं असेल तर सनस्क्रीन मस्ट आहे. हे क्रीम लावल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. नाईटला विदाउट सनस्क्रीन यूज करा, बट मॉइश्चरायझर थोडासा नक्की मिक्स करा. तर हे रेने एव्हरीडे फेस ब्राईट सिरम इन क्रीम नक्की ट्राय करा. परत सांगते, पॅच टेस्ट नक्की करायची आहे कारण प्रत्येकाची स्किन ही वेगळी आहे. पण मला पर्सनली या क्रीमने खूपच छान रिझल्ट दिलेला आहे. तर हाच होता माझा एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू अबाउट रेने एव्हरीडे फेस ब्राईट सिरम इन क्रीमचा. जर तुम्हीही वापरत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचा एक्सपिरियन्स काय होता या क्रीम बद्दल. ग्लो झाला की फक्त हाईप आहे, हे सगळं तुम्ही मला नक्की सांगा. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा. तुमच्या बिझी किंवा ज्यांना कंप्लीट स्किन केअर रुटीन करायचा कंटाळा असेल अशा फ्रेंड्स सोबत. आणि अजून अशाच रिअल स्किन केअर रिव्ह्यूज आणि मेकअपच्या ट्युटोरियल्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुमचे नेक्स्ट कुठलेही व्हिडिओ मिस होणार नाहीत. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बी हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय बाय.